कल्याण कसं होतं आणि भगवंताकडे मागणं मागत असताना नेमकं कसं मागणं असावं. श्रोते हो, या विषयीचा आपल्याला कथाभाग बघायचा. काशी क्षेत्र. या काशी क्षेत्रामध्ये भगवान प्रभू रामचंद्रजींचा एक लाडका भक्त, त्याचं नाव आहे तुलसीदास. आता तुलसीदास म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर त्यांचे दोहे येतात. पण या काशी क्षेत्रावरनं अयोध्येला गेले मात्र श्रोते हो, भगवंतांचं दर्शन घेण्याकरता म्हणून गेले. बरं, ऐन दुपारच्या वेळेला पोहोचले आणि तिथे सामसूम होती. अयोध्यापुरीमध्ये भगवंतांच्या समोर आमचे हे तुलसीदास महाराज बसलेले आणि भगवंतांचं नामस्मरण करायला सुरुवात केली. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि भगवंतांची स्तुती करायला सुरुवात केली, भगवंतांचं नामस्मरण घ्यायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेला नेमकं आता या मंदिरामध्ये कोणीही नाही हे बघून मूर्त रूपामधले देव तुलसीदासांबरोबर संभाषण करतायत, सांगतायत, तुलसीदासा आपण आलात, बरं वाटलं, आपलं दर्शन झालं, आनंद झाला. देवा, अहो काय बोलताय तुम्ही, तुम्ही माझ्याशी बोलताय, तुम्ही मला दर्शन देताय, आपल्या समोर इथे तुम्ही आहात म्हटल्यानंतर हा आनंद आणखीन काही वेगळा आहे. तर मला बघून तुम्हाला आनंद कसा झाला? असंच असतं, भक्ताला बघून देवाला नेहमी आनंदच होत असतो. कारण भक्त हा कधीतरीच येतो, कधीतरीच येतो. देव अगदी कटेवर हात ठेवून उभा असतो, हा तरी भक्त माझा आहे का, तो तरी भक्त माझा आहे का? आणि त्यावेळेला म्हणतो माझा होशील का. सिरियलचं नाव नाही बरं का घेतलं. हा, माझा होशील का. देव विचारतोय पण नाही. भक्त येतो, म्हणतो नाही रे बाबा, बायकोचा होईल, मुलांचा होईल, मित्रांचा होईल, नातलगांचा होईल, पण तुझा काही होणार नाही. आशाळभूतपणानं भगवंतांनी त्या भक्ताकडे बघावं, पण भक्तानं नुसतं नमस्कार करावा, टाकणं टाकल्यासारखं यावं आणि निघून जावं. खरा भक्त असतो तोच भगवंतांशी संभाषण करतो. आमचे तुलसीदास महाराज भगवंतांशी बोलतायत आणि भगवंतांनी त्यांना प्रश्न विचारला. काय प्रश्न होता? तुलसीदासा, तुमच्यासारखाच अधिकारी असा संत, माझा लाडका भक्त अजून कोणी आहे का? आहे? तुमच्यासारखाच लाडका, तुमच्यासारखाच सद्भक्त, तुमच्यासारखाच सदाचारी आणि माझं नाव घेणारा असा कोणता भक्त आहे? मला नाव सांगा. काय बोलताय देवा, काय बोलताय?
अहो, तुम्हाला तर या त्रैलोक्याचं ज्ञान आहे, मग तुम्हाला माहित नाही माझ्याच तोंडून वदवून घ्यायचंय का? बरोबर आहे. याचं कारण अहो, संतांचं कौतुक करणं हे फार क्वचित बघायला मिळतं बरं. आणि संत हे संतांचं कौतुक करत होते. आता करतात का? आता करतात का? अहो, आपल्या समोर जर दुसऱ्या कुणाचं कौतुक झालं तरी आपल्याला जरा थोडासा होतं की नाही सांगा. मग मला सांगा, जर संतांच्या मुखातून संतांचं कौतुक ऐकायचं असेल तर प्रभू रामचंद्रजींनी विचारावं, सांगा सांगा तुलसीदासा बोला. सांगतो म्हणाले. याच काशी क्षेत्रामध्ये तुमचा आणखीन एक लाडका भक्त आहे. अहो, एक कसलं, 1.5 भक्त आहे. 1.5. अहो, एक तरी म्हणा, नाहीतर 2 तरी म्हणा, 1.5 कसं काय सांगतो. आणि त्यावेळेला मात्र श्रोते हो, आमच्या तुलसीदास महाराजांनी सांगायला सुरुवात केली. काय सांगितलं बरं? कबीर नामक भगत तुम्हारो, कबीर नामक भगत तुम्हारो, कबीर नामक भगत तुम्हारो, उनका बेटा कमाल कमाल, उनका बेटा कमाल कमाल, कबीर नामक भगत तुम्हारो, कबीर नामक भगत तुम्हारो, उनका बेटा कमाल कमाल, उनका बेटा कमाल कमाल, राम भक्ति करके उसने, राम भक्ति करके उसने, परमारथी हो कमाल कमाल, परमारथी हो कमाल कमाल, कबीर नामक भगत तुम्हारो, कबीर नामक, कबीर नामक भगत तुम्हारो, उनका बेटा कमाल कमाल. चाल ऐकल्यासारखी वाटतेय ना? मी मजहर बसले ग, कबीर नामक भगत तुम्हारो, कबीर नामक कबीर महाराज काशी क्षेत्रामधले नावाजलेले संत. पण एक सांगू का, कबीर महाराज हे अर्धा भक्त आहेत. आणि त्यांचा जो मुलगा आहे फार फार तर 6-7 वर्षाचा आहे, पण तो मात्र पूर्ण भक्त आहे. तो पूर्ण भक्त आहे, म्हणून तो एक भक्त आणि कबीर अर्धा भक्त. हे बघितलं मात्र, ऐकलं मात्र, म्हणाले वडील अर्धा. आपल्याकडे कसं आहे, लहान म्हटलं की हाप असतं की नाही. मग वडिलांना कसं काय तुम्ही अर्धा म्हटला आणि त्यांना, मुलाला, छोट्या मुलाला एक म्हटला? बरं, असं पण नाही की आता वडिलांची 60 झाली आहे म्हणून हाप आणि मुलगा तरुण झालाय म्हणून फुल, असं आहे का? नाही. पण श्रोते हो, वडील हा अर्धा भक्त आहे आणि मुलगा हा पूर्ण भक्त आहे. कसा सांगतो म्हणाले. कानावर आलेली बातमी, या काशी क्षेत्रामध्ये आमचे कबीर महाराज
शेले विणत बसलेले असताना हालाकीची परिस्थिती, पण तरी सुद्धा मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण चाललेलं. श्रीराम जय राम जय जय राम. प्रभू रामचंद्रजींचं नाव घेत घेत शेले विणावेत. आणि मग काय हो, मग मात्र हालाकीची परिस्थिती असल्यामुळे त्यांच्याकडे एक गायही होती. बरं, त्यांनी एक गाय पाळली होती आणि त्या गायीवरती ते थोडेसे पैसे मिळवायचे, दूध वगैरे द्यायचे, आपल्या घरच्यांसाठी थोडंसं दूध राखून ठेवायचे आणि मग हे शेले विकून आणखीन पैसे मिळवायचे. असं करत 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 त्यांचा उदरनिर्वाह चालला होता. कधी कधी त्यांना खायला अन्न नसायचं, कधी कधी नुसतं दूध पिऊन राहायचे, कधी कधी ते दूध सुद्धा नशिबात नसायचं. आज सकाळी जेवले तर संध्याकाळी काही मिळेल की नाही हे सुद्धा त्यांना माहीत नसायचं. शेले विणत बसलेले असताना आमचे कबीर महाराज आपल्या मुलाला म्हणजे कमालाला असं म्हणाले की कमाला, अरे जा आणि आपल्या गायीसाठी जरा चारा घेऊन ये. पलीकडे गेलास ना की तिथे भरपूर असं रान उगवलेलं आहे. ते रान, जिथे रान उगवलेलं आहे तिथे जा आणि तिथनं ती गवताची पेंडी घेऊन ये आणि आपल्या गायीला घाल. म्हणाले ठीक आहे ठीक आहे म्हणाले. म्हणून विळा घेतला, खुरप घेतलं आणि ते घेऊन आमचे कबीर महाराजांचे लेक म्हणजेच त्यांचा मुलगा कमाल हा तिथून निघाला. मात्र रानामध्ये येऊन दाखल झाला. सकाळची वेळ होती आणि या सकाळच्या वेळेमध्ये सुंदर असं दव पडलेलं, धुकं पडलेलं आणि त्या गवतावर असं सुंदर दव दिसत होतं. बरं, हे दव त्यानं बघितलं, तो विळा घेतला. आता ही फांदी कापणार, गवत कापणार. यावर या गवतावरती जे थेंब पडलेले होते ना, या कमालाला असं वाटलं की हे गवत रडतंय, हे गवत रडतंय. माझ्या हातामध्ये हा विळा बघून घाबरलं का काय? आणि का घाबरू नये हो? बघा ना, आपण आपल्याला एखादी गोष्ट जर नुसती टोचली तरी आम्हाला त्रास होतो. एखादी सुरी नुसती आम्हाला लागली, आमचं बोट चिरलं गेलं तरी आम्ही रडायला लागतो, आमच्या डोळ्यातनं पाणी येतं. आणि इथे तर अख्खा हा मी विळा घेऊन इथे आलोय आणि त्या गवताला कापायला बघतोय, तर या गवताला त्रास नसेल का होत? म्हणून तर घाबरलं नसेल ना, म्हणून तर घाबरलं नसेल ना. तो विळा बाजूला टाकून दिला, त्या गवताजवळ जाऊन बसला आणि त्या गवताला कुरवाळायला लागला आणि गवताला म्हणाला, तुम्ही घाबरलात का? मला हा विळा बघून घाबरलात का? काळजी करू नका हो, मी नाही कापणार तुम्हाला. काळजी करू नका, मी नाही कापणार तुम्हाला. आणि असं म्हणून श्रोते हो, आमच्या ह्या कमालानं काय केलं, तो विळा, ते खुरप बाजूला तिकडे नेऊन ठेवलं आणि त्या गवताला मिठीच मारून बसला. मला क्षमा करा, हा मला क्षमा करा, माझ्याकडनं खूप मोठी चूक घडणार होती. पण तुमच्या या आसवांनी, तुमच्या या अश्रूंनी मला सावरलं बरं का. मला क्षमा करा. आणि असं म्हणून त्या कमालानं काय करावं, या गवताला अभय द्यावं आणि गवताचा पेंडा न घेता विळा आणि खुरप घेऊन पुन्हा आपल्या घरी यावं, पुन्हा आपल्या घरी यावं. आणि श्रोते हो, काय सांगू, कबीर महाराज जे शेले विणत बसले होते त्यांनी बघितलं, हे काय, कमालाच्या हातामध्ये गवताचा पेंडा नाही. आता गाईला काय घालणार? गाईला आता काय घालायचं? कमाला, काय झालं रे, काय झालं? तुला गवत मिळालं नाही का?
कमालानं ते खुरपं आणि तो विळा बाजूला टाकला. खाली मान घालून आमच्या कबीर महाराजांसमोर उभा राहिला. मात्र खाली मान घातली. काय झालं? अरे तुला कोणी काही बोललंय का? गवत कापायला गेला होतास ना तू? मग तुला कोणी ओरडलंय का? काय झालंय? बाबा मला क्षमा करा, बाबा मला क्षमा करा. मी गवत नाही आणू शकलो, मी पेंडा नाही आणू शकलो. अरे पण का? का? बाबा एक सांगू, मी तिथे गेलो होतो गवत आणायला, पण ते गवत माझ्या हातातला विळा बघून घाबरलं आणि रडायला लागलो. कमाला, अरे काय बोलतोयस? अहो तेच सांगतोय बाबा, माझ्या हातातला विळा बघून ते गवत रडायला लागलं आणि जणू मला सांगत होतं की मला कापू नका, मला कापू नका, मला जिवंत राहायचंय, मला लागेल, मला त्याचा त्रास होईल. बाबा, आणि म्हणून मला असं वाटलं की मला सुद्धा जर एखादी गोष्ट लागली तर मला सुद्धा त्रास होतो, मला सुद्धा रडायला येतं, माझ्या डोळ्यातनं पाणी येतं. मग मला सांगा, जर ह्या गवताला मी कापलं तर त्याला लागणार नाही का? तो त्याला चिरलं जाणार नाही का? त्याला त्रास होणार नाही का? बाबा बाबा बाबा, अहो मला नाही जमलं ते गवत आणायला. बाबा मला क्षमा करा. कमाल हे सांगतोय आणि कबीर महाराज तसेच खाली बसले, गुडघ्यावर बसले आणि म्हणाले, बाळा बाळा, केवढे लाख मोलाचे विचार बोललायस रे. तुझ्या एवढ्याशा बुद्धीमध्ये हे कुठून आलं रे? आजपर्यंत मी सगळ्यांना सांगत होतो, प्राणी मात्रांवर दया करा, माणसांमधला देव शोधण्याचा प्रयत्न करा, पण निसर्गावर प्रेम करा हे सांगण्याचं कधी लक्षातच आलं नाही रे माझ्या. हे कुठून रे सुचलं तुला? कसं कळलं तुला? एक सांगू का बाळा, एक सांगू का? अरे तुझं नाव जे मी कमाल ठेवलंय ना, खऱ्या अर्थानं तू तुझ्या नावाचं सार्थक केलंयस, तुझं नाव सार्थकी लावलंयस. कमाल हे नाव, या परमार्थामध्ये तू कमाल केलीयस रे. आमच्या कबीर महाराजांच्या डोळ्यातले अस्वर राहत नव्हते, पण तरी सुद्धा म्हणत होते, कमाला कमाला, अरे तुला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालंय रे मला. कमाला, खूप अभिमान वाटतो मला तुझा. आणि असं म्हणून श्रोते हो, कबीर महाराजांनी आपल्या कमालाला हृदयाशी पकडलं, हृदयाशी घेतलं, घट्ट मिठीमध्ये घेतलं आणि ढसा ढसा रडले. श्रोते हो, हे सगळं, ही घडलेली घटना काशी क्षेत्रामधली आमचे तुलसीदास महाराज प्रभू रामचंद्रजींना सांगतायत. आणि प्रभू रामचंद्रजी ऐकता 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 त्यांचे ही डोळे पाणावले हो, डोळ्यांच्या कडा ओलावल्या आणि म्हणाले, खरंच परमार्थामध्ये कमाल केली. या कमालानं तुलसीदासा, अहो तुम्ही म्हणालात ना ते अगदी बरोबर आहे बरं. तो पूर्ण भक्त, तो एक भक्त आणि कबीर अर्धा भक्त. पण असे ना, माझे भक्त तर आहेत ना. हो तर देवा देवा, त्यांना एकदा तुम्ही दर्शन द्या हो, त्यांना एकदा तुम्ही दर्शन द्या. तुमच्या दर्शनासाठी आसुसलेलेत होते. नक्की त्यांना दर्शन द्या, देणार, नक्की देणार. आणि म्हणून श्रोते हो, आमच्या भगवंतांचं आणि तुलसीदासांचं संभाषण जे चालू होतं, संभाषण चालू असताना आमच्या तुलसीदासांनी सांगितलं, तुम्ही पाहिजे तर त्यांची परीक्षा घ्या, पण त्यांना दर्शन द्या. आणि हे सांगून भगवंतांचा निरोप घेऊन आमचे तुलसीदास महाराज निघाले. मात्र प्रथम पुरीतून
काशी क्षेत्रामध्ये येण्याकरता. आता प्रथमपुरी अयोध्याला का बरं म्हटलं? कारण अयोध्या पहिल्या नंबरवरती आहे ना. ज्या सप्तपुऱ्या आहेत त्यामध्ये पहिल्या नंबरची जी पुरी म्हणजे अयोध्यापुरी. म्हणून एका श्लोकामध्ये त्यांनी सांगितलंय 7 पुऱ्यांचं वर्णनही केलंय. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावतीश्चैव सप्तैते मोक्षदायकाः. पंढरीनाथ महाराज की. म्हणून या प्रथमपुरीमध्ये आमचे तुलसीदास गेले. आमच्या कबीर महाराजांची तिथे ओळख करून दिली. अर्थात ओळख काय करायची होती? भगवंतांना काही माहीत नव्हतं का? सगळं माहीत होतं, पण संतांच्या मुखातून संतांचं कौतुक ऐकायचं आणि मग तो आनंद काही निराळाच आहे हे सांगून आमच्या तुलसीदासांनी त्यांना नमस्कार करून त्यांचं दर्शन घेऊन तिथून काढता पाय घेतला आणि अयोध्यापुरीला पुन्हा आले. श्रोते हो, आता मात्र तुलसीदास महाराज निघून गेले. आता ते गेल्यानंतर प्रभू रामचंद्रजींना असं वाटायला लागलं जायला हवं माझ्या या भक्तांना भेटण्याकरता. माझे हे भक्त माझी वाट बघतायत, पण जायचं तरी कसं? कसं जायचं? आणि म्हणून भगवंतांना एक युक्ती सुचली. म्हणाले आता आपण साधू रूपानं जायचं. साधूचा वेश घ्यायचा, कफनी घालायची, कमरेला चिमटा अडकवायचा, चिपळ्या घ्यायच्या आणि असं करून जायचं. पण एकटं नाही, भगवंतांनी काय केलं? आपलं पंचायतन बोलावलं. पंचायतन बोलावलं. राम, लक्ष्मणजी, भरत, शत्रुघ्न आणि हनुमंत यांना सगळ्यांना बोलावलं आणि म्हणाले आपल्याला जायचंय भक्त कार्याकरता. बरं म्हणाले जाऊया. कुठं जायचंय? काशीला, काशी क्षेत्राला जायचंय. बर, मी जसा वेश केलाय तसा वेश करायचा. बर, पण आता जर आपल्याला तिकडे साधू म्हणून जर जायचं असेल तर मात्र एवढेच जण कसे बरं जाणार? आणि म्हणून या सगळ्या वानर सेनेला सुद्धा साधू रूप दिलं आणि आमचे भगवंत या सगळ्या साधूंना म्हणजे वानर सेनेला बरोबर घेऊन, या पंचायतनाला बरोबर घेऊन यांचा प्रवास सुरू झाला. पण प्रवास सुरू करता करता स्वतःच नाव स्वतः घ्यायला लागले. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. त्यातले मुख्य होते ना प्रभू रामचंद्रजी. या सगळ्या साधूंमधले मुख्य प्रभू रामचंद्रजी. निघाले मात्र, पण निघाले ते पण कसे? वेश पालटला. थोडं अंतर चालून जायचे. कुठेतरी मध्ये धर्मशाळेमध्ये, मंदिरांमध्ये तिथे ते थांबायचे आणि तिथे थांबून श्रोते हो तिथल्या जवळपासच्या लोकांना गोळा करायचे. त्यांच्या समोर उभं राहून प्रवचन करायचे. कोण? प्रभू रामचंद्रजी म्हणजे ते साधू. आता तुलसीदास नेहमी तिथे येत असल्या कारणाने तुलसीदासांचे दोहे ते स्वतः तिथे गायला लागायचे. एका धर्मशाळेमध्ये उतरले आणि आमच्या भगवंतांनी प्रवचनाला सुरुवात केली. दोहे गायले, उपदेश करायला सुरुवात केली. जब तुम आए जगत में, जब तुम आया जगत में, जग हासे तुम रोय. अब तुम ऐसी करनी करो, पीछे हंसे न कोई. सियावर रामचंद्र रघुवीर, सियावर
जगत मो जग हासे तुम रोय. ज्या वेळेला आपण जन्माला येतो, तुम्ही जन्माला आलात त्या वेळेला सगळ्या जगाला केवढा आनंद झाला. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, आनंद, केवढा आनंद झाला. पण तेव्हा ही सगळी माणसं हसत होती आणि तुम्ही रडत होता. पण आता या जन्माला आलाच आहात, तर मग असं काहीतरी कर्म करा की तुमच्या गेल्यानंतर, तुम्ही गेल्यानंतर तुमच्या पाठीमागे ही सगळी मंडळी रडायला पाहिजे. या सगळ्या मंडळींना वाईट वाटलं पाहिजे, अरे आमच्यातला चांगला मनुष्य गेला आणि म्हणून मरावे परी कीर्तिरूपी उरावे. असं काहीतरी काम करून जा की तुमचं नाव या अखंड जगामध्ये गाजलं पाहिजे. आणि म्हणून श्रोते हो, हा उपदेश आमच्या प्रभू रामचंद्रजींनी करावा. तुलसीदासांचे दोहे गावे. एक दिवस मुक्काम झाला, पुढच्या प्रवासाला जावं, पुढे एखाद्या मंदिरामध्ये पुन्हा यावं आणि पुन्हा तिथं एखादा दोहा गावा. जिनू हरी कथा सुनी नाही कान, श्रवण रंध्र अहि भवन समान. काय सांगितलंय बघा. जे कोणी भगवंताचं दर्शन घेत नाही, जे कोणी त्यांच्या कानानी भगवंतांचं नामस्मरण ऐकत नाहीत, कथा कीर्तनाला पुराणाला बसत नाहीत, त्यांचे ते कान नसून उंदीर आणि घुशी राहण्याची बिळ आहेत असं सांगावं आणि मग पुन्हा पुढे जावं, पुन्हा पुढे जावं. आणि मग काय, असं करता करता काशी क्षेत्रामध्ये येऊन दाखल झाले. आणि काशी क्षेत्रामध्ये आल्यानंतर गंगेवरती तिथे गंगेला नमस्कार केला, स्नान आटपलं, गंगेचं स्मरणही केलं. आणि श्रोते हो, जी गंगा, जी आपलं पाप नाहीस करण्याकरता, अर्थात काशीमध्ये आपण आलो आणि गंगेचं स्नान केलं नाही तर नवलच नाही का. आधीच काशी क्षेत्र, तिथे गंगेवरती स्नान करण्यासाठी अनेक लोकांची गर्दी झाली. त्यात ही सगळी साधू मंडळी तिथे आलेली, ह्यांचं दर्शन घेण्यासाठी आणखीन वेगळी रीघ लागलेली. आणि मग काय विचारता, हे सगळं या आमच्या प्रभू रामचंद्रजींनी बघितलं आणि म्हणाले, आपल्याला आता राहायला जागा. तिथल्याच एका धर्मशाळेमध्ये तिथे राहिले. गर्दी म्हणून झालेली. आणि या सबंध गर्दीमध्ये कबीर महाराज कुठे त्यांना दिसेना. कबीर महाराजांना बोलवायचंय, कसं बोलवायचंय. अहो, त्यामधलाच एखादा साधू भिक्षा मागण्याकरता गेला, मुद्दाम कबीरांच्या समोरून गेला, पुन्हा माघारी आला, म्हणाला, भिक्षा वाढता का. आपण कोण. आम्ही अयोध्येवरून आलोय. अयोध्येवरून कुठे उतरलाय. म्हणाले, इथे धर्मशाळेमध्ये. किती जण आलाय. आम्ही 100 जण आहोत. हो, अरे वा, छान. मग भजन कीर्तन वगैरे काही आहे. हो तर आहे तर. आणि असं म्हणून आमच्या कबीर महाराजांना सुद्धा ह्या साधूंनी बरोबर न्यावं आणि तिथं आमच्या प्रभू रामचंद्रजींसमोर म्हणजेच त्या साधूंसमोर बसवावं. श्रोते हो, त्या वेळेला मात्र आमच्या कबीर महाराजांकडे रामांनी बघितलं, एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले, वा, माझा लाडका भक्त आला, माझा लाडका भक्त आला. आणि असं म्हणून श्रोते हो, आमच्या कबीर महाराजांकडे बघितलं, गंगेचं स्तवन केलं, कैलासनाथांचं स्तवन केलं, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं आणि कैलासनाथांचं स्तवन केलं. मात्र जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा.
गंगाधरा गौरी हरा गिरिजावरा गौरी हरा गिरिजावरा विपदाहरा शशिशेखरा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा विषप्राशुनी जगतासया विषप्राशुनी विषप्राशुनी जगतासया विषप्राशुनी जगतासया दिधली सुधा करुणाकरा दिधली सुधा करुणाकरा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा जय शंकरा जय शंकरा आमच्या कैलासनाथांचं वर्णन केलं, त्यांची स्तुती केली आणि मग आमच्या प्रभू रामचंद्रजींनी उपदेशाला सुरुवात केली. भजनाचा कार्यक्रम झाला. आमच्या कबीर महाराजांना सांगितलं, तुम्ही सुद्धा एखादा अभंग म्हणा, भजन म्हणा, काहीतरी ऐकवा. आणि म्हणून आमच्या कबीर महाराजांनी सुद्धा सुरुवात करावी. काहे को देह धरो अभागी काहे को देह धरो अभागी काहे को देह धरो हिंडोल काहे को देह धरो अभागी काहे को देह धरो अभागी काहे को देह धरो श्याम सुंदर की श्याम सुंदर की श्याम सुंदर की सेवा चूकी श्याम सुंदर की सेवा चूकी उपजत क्यों न मरो अभागी उपजत क्यों न मरो अभागी काहे को देह धरो अभागी काहे को देह धरो अभागी काहे को देह धरो देह धरो देह धरो. आणि श्रोते हो, त्यावेळेला मात्र आमच्या कबीर महाराजांच्या मुखातून हा अभंग ऐकला आणि त्याचा भावार्थ लक्षात घेतला. वा म्हणाले, काय अभंग गायला. श्याम सुंदर की सेवा चूकी उपजत क्यों न मरू. जर या जन्माला आल्यानंतर जर श्याम सुंदराची सेवा जर तुला करता येत नसेल तर तू जन्माला आलास काय आणि मेलास काय सारखा आहेस. कशा करता जन्माला आलास. अर्थ बघितला. वा म्हणाले, वा. कबीर महाराजांनी नमस्कार केला. म्हणाले, एक विनंती होती. बोला. उद्या सगळ्यांनी दुपारी माझ्याकडे जेवायला या. आणि भगवंत बघायलाच लागले. जेवायला. स्पष्टच विचारतो. अहो, आम्ही काही फक्त 5 जण नाही आहोत, 100 जण आहोत. झेपणार आहे का. झेपणार आहे का तुम्हाला. तसं सांगा. अजिबात राग नाही हो. तुम्ही आम्हाला नाही बोलावलं म्हणून आम्ही रागावणारही नाही. आणि त्यावेळेला मात्र कबीर महाराजांनी सांगावं, अहो आम्ही कोण तुम्हाला जेवायला घालणार. आम्ही काय कोणाचे खातो. प्रभू राम आम्हाला देतो. तो समर्थ आहे तिथे बसलेला. तो आपली पोट नक्की भरेल. आणि असं म्हणून आमंत्रण दिलं आणि आता मात्र घरी गेल्यानंतर झोप लागायला तयार नाही. एवढ्या सगळ्यांना बोलावलंय, उद्याची जेवणाची व्यवस्था करायची तरी कशी.
काय बरं करावं, काय बरं करावं हा विचार मनामध्ये केला. सांगून तर बसलोय, पत्नीला सांगितलं, ऐकलंस का, उद्या आपल्याकडे ही सगळी साधू मंडळी, संत मंडळी जेवायला येणार आहेत. अहो तुम्ही बोलावलं ठीक आहे, पण जेवायला वाढायचं काय? बोलावलं म्हणून वाईट नाही वाटत आहे, पण त्यांना जेवायला काय घालणार? काही पाहिजे की नाही घरामध्ये? ते कुठून आणायचं? आणि ते जर आणत असाल कुठूनही तर नक्की नक्की मी जेवायला घालते. आणि असं म्हटल्यानंतर आता कबीर महाराज आमचे विचारात पडले, मात्र लांब कुठेतरी गेले. विचार करत करत एक युक्ती सुचली. कमालाला घेऊन गेले, घरी आले, कमालाला उठवलं आणि सांगितलं, कमाला जरा माझ्या बरोबर येतोस काय? म्हणाले, येतो ना बाबा, कुठे यायचंय? माझ्या बरोबर जरा चल, माझं काम आहे जरा तुझ्याकडे, करशील का रे? हो करेन ना बाबा. आणि असं म्हणून श्रोते हो, आमच्या कमालाला बरोबर घेतलं. कबीर महाराज लांब गेले आणि कमालाला सांगितलं, कमाला अरे उद्या की नाही आपल्याकडे सगळे साधू संत जेवायला येणार आहे. हो बाबा खरंच येणार आहेत, बरं झालं, म्हणजे आपल्याला साधू संतांचे आशीर्वाद मिळतील. साधू संतांचे आशीर्वाद मिळतील, आपल्याला त्यांच्या सान्निध्यामध्ये राहता येईल, आनंद गोळा करता येईल. आणखीन काय हवंय आपल्याला? पण बाळा, मी त्यांना शब्द देऊन बसलोय की उद्या तुम्ही जेवायला या. मग येणार आहेत ना? हो ते येणार आहेत, पण त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. माझी मदत? मी काय करायची? मी कोणती मदत करायची सांगा? आणि त्या वेळेला मात्र आमच्या कबीर महाराजांनी सांगावं, कमाला आपल्याला त्या तुलसीदास वाण्याकडे जायचंय. तिथे जो वाणी होता, ज्याचं दुकान होतं, त्याचं सुद्धा नाव तुलसीदासच बरं का. हा तुलसीदास वाणी वेगळा, तुलसीदास महाराज वेगळे. आधीच त्या तुलसीदास वाण्याचं बिल राहिलंय, उधारीवर सगळं आपण आणलेलं, त्याचे अजून पैसे दिले नाहीत. म्हटल्यानंतर तो आपल्याला सामान आता देणार नाही. मग आपण काय करायचं? त्याच्या दुकानाच्या मागून जायचं, दुकानाच्या मागे जायचं. मी त्या दुकानाला एक छिद्र करतो, त्या छिद्रातून तू आतमध्ये जायचं आणि 100 लोकांना पुरेल एवढं धान्य मला बाहेर आणून द्यायचं. म्हणजे बाबा आपण चोरी करायची? हो काय म्हणतील लोक? अहो लोक आपल्याला नावं ठेवतील. सकाळी देवदेव करतात, रामराम करतात आणि रात्री चोऱ्या माऱ्या करतात असं म्हणतील. नाही नाही बाबा, अहो हे कसं शक्य आहे? इलाज नाही बाळा, इलाज नाही. आपल्याला हे करावंच लागणार आहे, करावंच लागणार आहे. पण बाबा अहो चोरी करायची आपण, हे बघ आपल्या करता नाही करायची, संतांकरता करायची. संतांकरता करायची. त्यांना जेवढं पाहिजे ना त्यांच्या पुरतच घ्यायचं, आपला संबंधच नाही. ठीक आहे. आणि म्हणून आमचे कबीर महाराज या कमालाला बरोबर घेऊन पुढे गेले. मात्र त्या वाण्याच्या दुकानाच्या मागच्या बाजूला आले, एक छिद्र पाडलं. हा कमाल आतमध्ये जाईल एवढं छिद्र पाडलं. हा आपला कमाल छोटासा, त्याला जेवढं झेपेल तेवढं तो आपलं सामान थोडं 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 करून आणून देत होता. आणि आमचे कबीर महाराज पुढे तिथे नेऊन ठेवत होते. मग काय, तांदूळ, डाळ, रवा, साखर, तूप एवढंच घेतलं, तेल एवढंच घेतलं, ह्याच्यापेक्षा जास्त नाही घेतलं. आणि आता म्हणाले, ये बाहेर पटकन,
बस झालं, त्यांच्या पुरतं झालं, पुष्कळ झालं. आणि म्हणून कमालाला सांगितलं. पण कमाल म्हणाला, बाबा अहो त्या तुलसीदास वाण्याला जाग करून येतो. काय म्हणाले, वेळ आहे का? आ जाग काय करतोस? अरे आपण पकडले जाऊ ना, जाग काय करतो? पण बाबा आपण इथून निघून जाऊ, पण याच छिद्रातनं दुसरा कोणी चोर आतमध्ये शिरला तर या वाण्याचं नुकसान होणार नाही का? अरे बापरे, तुझ्या समोर माथा टेकला, डोकं टेकलं. अरे किती दुसऱ्यांचा विचार करतोस बाळा. पण बाबा अहो तुम्हीच बघा, खरंच जर दुसरा कोणी चोर शिरला तर तो सगळं लुटून नेईन आणि या वाण्याचं नुकसान होईल. मग आता काय करायचं? म्हणाले, आता एकच करायचं, याला जाग करून येतो आणि मी पटकन पळून येतो. फक्त ओरडतो, त्याला जाग करतो आणि झटकन पळून येतो. आणि असं म्हटल्यानंतर तो गेला, खरंच गेला. या वाण्याच्या कानाजवळ मोठमोठ्यांनी ओरडला, चोर 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 चोर. वाणी जागा झाला. त्या दुकानामध्येच तिथे झोपलेला होता बाज टाकून, जागा झाला. कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे? आणि म्हणून या पैशाचा गल्ला बघितला. पैसे सगळे व्यवस्थित आहेत, पैसे सगळे व्यवस्थित आहेत. बघितलं, धान्य धुन्य सगळं व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. मग कोण आहे चोर? इकडं ह्यानं हे सगळं बघेपर्यंत हा जो पळाला आणि हा छिद्रातनं आता बाहेर पडणार, एवढ्यात त्या तुलसीदास वाण्यानं ह्याचे पाय पकडले, त्या पायाला दोरी बांधली आणि ती दोरी तिथे खुंटीला अडकून ठेवली. हा कमाल अर्धा बाहेर आणि अर्धा आतमध्ये. आणि हे सगळं बघितलं. कबीर महाराज म्हणतात, अरे ये ना बाबा बाहेर पटकन, ये ना पटकन बाहेर. बाबा कसं येणार? या वाण्यानं माझे पाय बांधून ठेवले. अरे अरे आता काय करायचं? वाण्यानं पाय तर बांधून ठेवले, म्हणजे आता तू येणार नाहीस. अरे सकाळ झाली आणि आपला चेहरा जर लोकांना कळला तर लोक आपल्याला नावं ठेवतील. मग आता काय करायचं? या तुलसीदास वाण्यानं बघितलं, हे पाय लहान दिसतायत, म्हणजे लहान मुलगा, बिस्किट गोळ्या असं काहीतरी घेतलं असेल. आणि असं म्हणून श्रोते हो, असं म्हणून त्याचे पाय बांधून ठेवले. उद्याला बघतो म्हणाले काय करायचं. या कमालानं सांगितलं, बाबा एकच करा, माझा शिरच्छेद करून टाका, माझं मस्तक धडा वेगळं करून टाका. बाबा माझं मस्तक धडा वेगळं करा. आणि त्या वेळेला मात्र आमचे कबीर महाराज म्हणतात, अरे बाळा काय बोलतोयस तू, काय बोलतोयस? अरे साधी मुंगी सुद्धा मारली नाही मी कसं बरं करणार? नाही जमणार मला कोणी नावं ठेवली तरी चालतील, लोकांनी चोर म्हटलं तरी चालेल, पण मी असं नाही करणार. बाबा असं करू नका, बाबा असं करू नका. अहो जर तुम्ही असं केलंत ना तर आज सगळेजण आपल्याला नावं ठेवतील, ते वेगळंच, पण ती सगळी संत मंडळी आपल्याला शाप देऊन निघून जातील. हे काही मला चालणार नाही. आणि म्हणून बाबा माझं शिरकमल धडा वेगळं करून टाका. आणि असं म्हटल्यानंतर श्रोते हो, असं म्हटल्यानंतर कबीर महाराजांनी नाईलाजानं तो विळा उचलला, मस्तकावर आता प्रहार करणार. एवढ्यात हा कमाल म्हणाला, बाबा थांबा, काय झालं बाळा, भीती वाटतेय का? तू घाबरलायस का? मी सांगतोय तुला, मी नाही मारत तुला. नाही बाबा,
ती सगळी संत मंडळी येतील. आपण सगळेजण तुम्ही त्यांचं दर्शन घ्याल. ती सगळी संत मंडळी तिथे राहतील, जेवतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील. माझा सुद्धा नमस्कार त्यांना सांगा बरं. आता खुशाल चालवा, आता खुशाल वेळा चालवा. पुन्हा वेळा उघडला आणि म्हणाले, बाबा थांबा. बाळा, घाबरतोयस? भीती वाटतेय ना तुला? भीती वाटतेय ना? म्हणूनच सांगतो, मी नाही मारत तुला, मी नाही मारणार तुला. नाही नाही बाबा, तुम्हाला एकदा शेवटचा नमस्कार करतो. बाबा, तुम्हाला एकदा शेवटचा नमस्कार करतो. माझ्या आईला पण माझा नमस्कार सांगा. आता खुशाल चालवा. आणि म्हणून आमच्या कबीर महाराजांनी त्यांच्या कमालाच्या शिरकमलावर विळा फिरवला आणि शिरकमल धडा वेगळं केलं. रक्ताचा डाग कुठेही लागू नये म्हणून जाड कुठल्या तरी अशा कापडामध्ये त्यांनी ते मस्तक धरलं. मात्र श्रोते हो, कुठेही रक्ताचा डाग सुद्धा पडायला नको म्हणून फार काळजी घेतली. वर जाऊन ते शिरकमल एका पेटीमध्ये ठेवलं. घेतलेलं सगळं धान्य एका बाजूला ठेवलं. आसव थांबत नव्हती, पण तरी सुद्धा या कमालानं या सगळ्या संतांना जेवण मिळावं ह्यासाठी स्वतःच्या शरीराचा त्याग केला. श्रोते हो, कमालाचं कौतुक करावं तेवढं थोडं. आणि म्हणून आमच्या कबीर महाराजांनी सकाळी उठल्यानंतर हा सगळा शिधा बघितला. आईने बघितला आणि आई म्हणाली, अरे वा, एवढा शिधा सगळा एवढा सगळा शिधा इथे समोर. आता पाहिजे तेवढी माणसं येऊ दे, पाहिजे तेवढ्या सगळ्यांना मी जेवण तयार करून घालते. पण काय हो, माझा कमाल कुठे सकाळपासून दिसत नाही. अगं घाबरू नकोस, गेला असेल इकडेच कुठेतरी खेळायला. लहान आहे ना तो, गेला असेल इथेच कुठेतरी खेळायला. बर, समजूत घातली स्वतःची. आणि स्वतःची समजूत घालून श्रोते हो, कसं बस स्वतःला सावरते. थोडा वेळ गेला असेल नसेल म्हणते, अहो कमालानं काही खाल्लं नाही हो. कुठे गेला असेल पोर माझा, त्याला काही खायला पण दिलं नाही. अगं असेल इथेच कुठेतरी असेल. भूक लागली ना की येईल तो. आईचा जीव कुठे राहतो हो? आईचा जीव राहायला तयारच नाही. काय हो, कुठे गेला असेल माझा कमाल? असं करत 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 स्वयंपाकाला सुरुवात करावी. हो ना, करता करता स्वयंपाक सिद्ध व्हावा आणि ही सगळी संत मंडळी त्यांच्याकडे जेवायला यावी. या सगळ्या संतांनी म्हणजेच या साधूंनी या कबीर महाराजांना विचारायला सुरुवात केली. म्हणाले, काय हो, तुम्हाला एक मुलगा पण आहे ना? हो आहे ना. आणि खरं सांगू का, माझ्यापेक्षा सुद्धा त्याला संतांची आवड जरा जास्तच आहे. त्याला माहिती असतं ना तुम्ही येणार आहे तर तो कुठे गेला नसता. तुमच्या सान्निध्यात इथे राहिला असता, तुमच्या मागे पुढे केलं असतं. तुम्हाला काका काका म्हणून, महाराज महाराज म्हणून तुमच्या मांडीवर लोळला असता. भजन कीर्तनामध्ये रमला असता. माझा कमाल, परमार्थाची अगदी कमाल केली हा त्याने. कधी येईल तुमचा मुलगा? येईल, माहित नाही कुठे गेलाय, पण गेला असेल खेळायला. आणि असं करत करत श्रोते हो, आमच्या ह्या कमालाच्या शिवाय कबीर महाराजांनी आणि त्यांच्या पत्नीनं या सगळ्या संतांचं जेवण केलं. मात्र या सगळ्या संतांना जेवू घातलं आणि जेवू घातल्यानंतर तरी सुद्धा कमाल आला नाही. आई म्हणते, अहो माझा बाळ कुठे दिसत नाही, माझा बाळ कुठे दिसत नाही. आणि हे म्हणता म्हणता संतांची जाण्याची वेळ निघाली. जाण्याची वेळ आली. आमची ही सगळी संत मंडळी तिथून निघाली. पुढपर्यंत त्यांना सोडून येतो म्हणून आमचे कबीर महाराज निघाले. पण इकडे मात्र शिरच्छेद झालेलं धड शिरकमल नाही.
आणि नुसतं धड तिथे बाहेर जे लोंबकळत होतं त्या या तुलसीदास वाण्यानं बघितलं. मात्र चोरी करण्याच्या आरोपाखाली त्याला सुळावर द्यायचं असं नक्की केलं. त्या कोतवालाला बोलावलं गेलं. कोतवालानं सांगावं, काय हो, आता तो मेलाच आहे ना, मग आणखीन सुळावर देण्यामध्ये काहीतरी पॉइंट आहे का? नाही. आणि म्हणून श्रोते हो, कोतवालानं सांगावं, याला सुळावर देण्यामध्ये काही अर्थ नाही. पण वाण्यानं सांगितलं नाही, त्यानं चोरी केली आहे तर त्याला सुळावर द्यायचं हे नक्कीच. हो ना करता करता त्याला सुळावर चढवलं गेलं. इकडे ही सगळी साधू संत मंडळी समोर आली. मात्र आणि श्रोते हो, ही सगळी संत मंडळी समोरून जात असताना या साधूंनी त्या धडाकडे बघितलं. आणि धडाकडे बघितल्यानंतर श्रोते हो, नुसतं जरी धड होतं तरी सुद्धा त्या धडाचे हात जोडले गेले. या धडाचे हात जोडले गेले. साधू संतांना नमस्कार केला. साधूंनी विचारलं, कबीरा, हा कोण मुलगा? आता साधू संतांजवळ खोटं कसं बोलणार? आणि म्हणून त्यांनी काय केलं, खरं सांगून टाकलं. तुम्हाला जेवू घालावं म्हणून माझ्या मुलानं त्याग केलाय त्याच्या जीवाचा. तुम्हाला जेवायला मिळावं म्हणून त्यानं हे केवळ केलंय. बघितलं मात्र त्याची अवस्था बघितली. कबीर महाराजांकडे बघितलं आणि कबीर महाराजांना हेही सांगितलं, तुमचा मुलगा खरंच पूर्ण भक्त आहे हो. तुमचा मुलगा कमाल यानं परमार्थाची सुद्धा कमाल केली आहे. जा आणि त्याचं शिरकमल घेऊन या. कुठे ठेवलंय ते घेऊन या. आणि असं सांगितल्यानंतर श्रोते हो, त्या वेळेला मात्र आमचे कबीर महाराज तिथे गेले. वर जाऊन त्या पेटीमधनं ते शिरकमल काढलं आणि निघाले. मात्र तर आता या फडक्यांमधून रक्त गळत होतं. पत्नीनं बघितलं आणि घडलेला इतिहास पत्नीला सांगितल्यानंतर तिथेच मूर्छित होऊन पडलेली पत्नी तिला जागं केलं, सावध केलं आणि सांगावं, अगं चल, त्या साधू संतांनी आपल्या मुलाचं हे शिरकमल घेऊन बोलावलंय. आणि मग काय, तिथे गेल्यानंतर ते शिरकमल घेतलं, ते धड त्या सुळावरनं खाली उतरवलं आणि त्या शिरकमलाला त्या धडाजवळ नेलं. झोपेतून उठून बसावं तसा हा कमाल उठून बसला हो. आणि हात जोडले, म्हणाले, रामा, मी ओळखलंय बरं. रामा, मी ओळखलंय. देवा, मी ओळखलंय तुम्हाला. साधूच्या रूपामध्ये तुम्ही आमच्या घरी आला, आमची परीक्षा बघितली. एक सांगू, सगुण साकार असलेलं रूप आम्हाला तुमचं बघायचंय, तेव्हा आम्हाला दर्शन द्या. आणि एक सांगू, तुम्हाला जेवू घालण्याचं जे पुण्य आहे ना, ते खरं सांगू का, आमचं नाहीये. ते तुलसीदास वाण्याचं पुण्य आहे. त्याच्याकडनं हे धान्य आम्ही घेतलं म्हणून तुम्ही जेवण करून निघाला, म्हणून त्यांचं ते पुण्य आहे. तेव्हा त्यांच्यावर सुद्धा कृपा करा, त्यांना सुद्धा आशीर्वाद द्या. आणि असं म्हणून श्रोते हो, असं म्हणून आमच्या कमालानं भगवंतांची आराधना करावी. भगवंतांना सांगावं, भगवंता, अरे तूच अनादी आहेस, अनंत आहेस, तूच मला जिवंत केलंस, पुरुषोत्तम आहेस, कल्पतरू आहेस, आणि आता मला तुझं दर्शन हवंय. आणि म्हणून आमच्या कमालानं भगवंतासमोर
हात जोडून प्रार्थना कर. हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. सगळं तू देतोयस, तू सनादी आहेस, अनंत आहेस. या मातीचे आकाश तू, या मातीचे आकाश, शिशिरात या मधुमास तू, शिशिरात या मधुमास तू, देसे मृता तू अमृता, देसे तू अमृता, कल्पद्रुम हे आदिमा हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. या मृत झालेल्या व्यक्तीला सुद्धा तू अमृत देऊन जिवंत केलंयस. अशा तू पुरुषोत्तमा, कल्पद्रुमा, तूच अनादी आहेस, अनंत आहेस, आणि म्हणून तुझं दर्शन आम्हाला दे. आणि म्हणून श्रोते हो, आमच्या भगवंतांनी सगुण साकार असलेलं रूप सगळ्यांसमोर उघड केलं, सगळ्यांना दर्शन दिलं. आमच्या कबीर महाराजांनाही मिळालं, तसंच ते तुलसीदास वाण्याला सुद्धा मिळालं. श्रोते हो, आमच्या प्रभू रामचंद्रजींनी कबीरांना आणखीन विचारलं, कमालाला आणखीन विचारलं, काय हवंय तुला? काही नको, मला जे हवं होतं ते सगळं मिळालं, सगळं मिळालं. साधू संतांच्या सान्निध्यामध्ये राहायला लागले, राहायला मिळालं. तुमचं नामस्मरण आमच्या मुखातून झालं, शिवाय आपलं दर्शनही झालं. आणखीन काय हवंय मला? काही नको. तुला द्यायचं आहे ना, तर मग असं काहीतरी दान दे की पुन्हा तुझ्याकडे काही मागावं ही इच्छा मनामध्ये शिल्लकच राहू नये. आणि म्हणून आमच्या नरहरी पंतांनी मागणं मागलं. ऐसे दान देई देवा, ऐसे दान देई देवा, ऐसे दान देई देवा, न मागो मन आणि काही, आणि काही न मागो मन आणि काही, आणि काही. ऐसे दान देई देवा, ऐसे